माझे भाऊ कदम सरांसोबत अक्षरशः 5 सीन होते. अक्षरशः महेश कोठारी विजन म्हणजे लहानपणापासून आपण त्यांना बघत आलोय. सुख म्हणजे नक्की काय असतं त्या प्रोडक्शन मध्ये मी काम केलं. सुशांत सिंग राजपूत जेव्हा वारले होते, म्हणजे जसं तू आता वर्क करते सिरियस मध्ये, तुझा रिलेटिव्हचा किंवा तुझ्या आजूबाजूला शेजारी राहतात त्यांचा रिएक्शन कशी आहे? म्हणजे आता तरी चांगली आहे, पण मग पहिले आधी नव्हती. आणि आता मला कुठेतरी बघितल्यावर म्हणतात की तुला कुठेतरी पाहिलंय, तेव्हा कुठेतरी बरं वाटतं. ज्या तुला नॉक करून आले की मॅम रेडी आहात काय कॉफी वगैरे पाहिजे. मी कुठेतरी तो एपिसोड बघितला, मी कुठेतरी ब्लर दिसते एका साईडला. त्यांनाही वाटत असेल की हिने जावं बिग बॉस मध्ये, म्हणजे सीन कट झाला तरी मी रडत होती. म्हणून हिंदीचं काम घ्यायचं, हिंदीच्या कामाला नाही म्हणायचं. आपला महिना निघतो. करिश्मा कपूर सोबत होती ती ऍड माझी. मला किन्नरचा रोल करायला आवडेल. फार विरोधही होता, कशाला करू देतो पोरीला तुझ्या, किंवा इंडस्ट्री घाण आहे वगैरे. आणि इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची ओळख आहे लॉबी टाईप असतं काहीतरी, की आपापले लोक आपापले लोकांना ते लोक कामं देतात. म्हणजे मी अक्षरशः दादर स्टेशनला बसून रडली एक दिवशी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नुसती बडबड. तर या पॉडकास्टमध्ये आपण तुमचा ओळखीचा चेहरा आणलेला आहे, जिचं नाव आहे देवयानी पाटील. नमस्कार. तर देवयानी पाटीलने मराठी सिरियल्स, मराठी वेबसिरीज आणि मराठी मूवीज आणि खूप सारे ऍड्स मध्ये पण वर्क केलेलं आहे. तर आपण तिच्याकडून जाणून घेऊ की तिने एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या सिरियल्स मध्ये वर्क केले आणि एक्झॅक्टली तिचा एक्सपिरियन्स कसा राहिलाय. तर देवयानी, मी बऱ्याच सिरियलमध्ये काम केलंय, पण जे असं असतं ना की एक काम जिकडे मी रोज दिसेन, म्हणजे महत्वाची भूमिका, तर मी तिकडे गाथा नवनाथांची, बाळूमामा, जोगेश्वरीचा पती भैरवनाथ, म्हणजे हे ट्रॅक असतात सिरियलमध्ये 2 महिन्याचे 3 महिन्याचे. परत तुझ्या इश्काचा नाद खुळा, याच्यामध्ये तर मी ऑलमोस्ट सिरियलमध्ये होती, म्हणजे महिन्यातून 2 आठवडे तरी मी दिसायची टीव्हीवर, इतकं माझं काम होतं. त्याच्यानंतर कारण गुन्ह्याला माफी नाही, आणि खूप आधी जी माझी पहिली सिरियल होती ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामध्ये म्हणजे मी बरीच लहान असेल, एक लग्नाचा सीन होता आणि माझं पहिलं काम ते. प्रचंड उत्साही मी, पोलकं होतं आणि ब्लाउज होतं ते जुन्या काळी घालायचं, आणि बस मला पळायचं होतं इकडनं तिकडनं. बस हे असे म्हणजे जे माझं पहिलं काम आहे, जे मी कधी विसरणार नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वाभिमान सिरियल झालं, आणि आता माझं रिसेंट काम होतं ते होतं उदय गंबे उदय, महेश कोठारी विजन मधून मी काम केलेलं ते. आणि म्हणजे प्रचंड अक्षरशः महेश कोठारी विजन म्हणजे लहानपणापासून आपण त्यांना बघत आलोय. ज्यांनी ती सिरियल प्रोड्यूस केली ना, ती मल्हार ती पण सिरियल. आणि आता त्यांची रिसेंट संपली सुख म्हणजे नक्की काय असतं, त्या प्रोडक्शन मध्ये मी काम केलं. आता रिसेंट वर्क माझं ते होतं, आणि आता पक्के ऑडिशन वगैरे चालू आहेत. अशी लहान मोठी काम बरीच केली, जसं की सीआयडी झालं, क्राईम पेट्रोल झालं, रिपोर्टरचे रोल झाले, स्टुडंटचे रोल झाले, कुठेतरी दिसतीये, कुठेतरी फिरते हिरो हिरोईन मागे, असे लहान मोठे भरपूर कामं केली. पण अशा 4-5 सिरियल आहेत ज्याच्यामध्ये मी प्रॉपर दिसलीये ऍज अ आर्टिस्ट म्हणून. जिकडे माझा रूम होता, मेकअप दादा येऊन माझे प्रॉपर मेकअप करायचे, नाही तर मी ज्युनियर आर्टिस्ट नाही म्हणता येणार त्याला, पण असं असतं ना, 1 डे केलं 2 डे केलं, लोकांनी बघितलं, लोक विसरले, नाही तेव्हा इतकं काही आपल्याकडे लक्षही देत नाही. किंवा मग अशा हे आता मी आहे जे महत्वाचं काम केलं ते मी सांगू शकते की हे बघा, हा एपिसोड नंबर बघा, तिकडे मी दिसतीये. म्हणजे आमच्या ऑडियन्स जी बघणार आहे त्यांच्यासाठी खूप फॅमिलियर फेस आहे. हा, तुम्ही बघू शकतात. आणि जास्तीत जास्त मी नर्मदा नावाचं जे कॅरेक्टर केलंय, म्हणजे मी 3 सिरियल मध्ये काम केलं, त्यामध्ये मला एकच नाव दिलेलं, नर्मदा, जे आहे जोगेश्वरीचा पती भैरवनाथ. 3 वेगवेगळ्या सिरियल मध्ये. ही मोठी महत्वाची गोष्ट आहे. प्रोडक्शन हाऊस एकच, येळकोटी प्रोडक्शन हाऊस, ज्यांनी बाळूमामा केलं, भैरवनाथ केलं, आणि जोगेश्वरीचा पती भैरवनाथ केलं, आणि नाथांची सिरियल केली. या 3 सिरियल मध्ये मी नर्मदा नावाचं कॅरेक्टर केलं, आणि ते तुम्ही टाकू शकतात की नर्मदा एपिसोड, ते लगेच जाईल. म्हणजे मी इतकं मोठं काम केलंय, आणि आता मला कुठेतरी बघितल्यावर म्हणतात की तुला कुठेतरी पाहिलंय, तेव्हा कुठेतरी बरं वाटतं. जसं तू आता वर्क करते सिरियल्स मध्ये, तुझा रिलेटिव्हचा किंवा तुझ्या आजूबाजूला शेजारी राहतात त्यांचा रिएक्शन कशी आहे? म्हणजे आता तरी चांगली आहे, पण मग पहिली आधी नव्हती. खरा अर्थ म्हणजे खरं हेच आहे की आधी नव्हती. जेव्हा मी सांगत होते की ना मला करायचं, आणि मी आधीपासून, म्हणजे जेव्हा मी शाळेत होती, मी इथे वाढलीच नाहीये. मी फार खेड्यातली गावातली मुली, म्हणजे इतकी खेड्यातली की मी प्राथमिक जिल्हा परिषद, आणि ते जिल्हा परिषदही नाही म्हणायची, जीपी असं म्हणायची मी, किंवा मी बाईकला सुद्धा फटफटी म्हणायची. म्हणजे इतक्या खेड्यातली मुलगी. आणि जेव्हा मी मुंबईला आली 5th ला, तेव्हा मला कळलं की अच्छा, हे असं असं असतं. आणि ते असतं ना, इमॅजिनरी असतं बघ ना, मी असं इमॅजिन करायची जेव्हा गावाला पण होती, की आमचा ग्रुप असेल, मी 3/4 घालून येणार, एक टॉप घालून येणार, आणि अशी झटके मारत येणार. म्हणजे मी तेव्हा इमॅजिन करायची की मी हिरोईन, लाईक बघ ना, आपण टीव्ही मध्ये कसं बघतो, एक हिरोईन असते, ती येते, तिचे केस उडतात, तर मी तसं इमॅजिन करायची की मी हिरोईन होणार. किंवा मग सगळे मला माझे फोटो काढणार, मग मी
असं असं करणार. म्हणजे माझं ते पण होतं. कोणत्या movies मॅनिफेस्ट हे खूप असतं, हे खूप महत्वाचं असतं. मी तेव्हा हे बघितलेलं की ना यार आपण असं काहीतरी केलं पाहिजे. पण कोणत्या मूवी किंवा सिरियल बघितलीस त्याच्यावरून तुला असं वाटलं? मूवी आता मला तेव्हाचं आठवत नाहीये, पण सिंधुरा म्हणून एक निगेटिव्ह कॅरेक्टरचं, म्हणजे 3 बहिणी आणि 1 भाऊ असं काहीतरी ती सिरियल होती. अच्छा, लहानपणी. किंवा ज्योती म्हणून दिया और बाती हम, हा. त्यांचा कॉलेज सीन मी फार बघायची जेव्हा गावाला होती अच्छा. तेव्हा. तर मग तेव्हा नसतं का ते एक अट्रॅक्टिव्ह, मग ती येते हळूच वारा आला, मग ते तिचे ओठ दिसतायत, मग ती शायनिंग मारते अख्ख्या कॉलेजमध्ये. तर तसं माझं होतं की मला असं व्हायचंय काहीतरी. मला प्रॉपर माहिती नव्हतं हे काय असतं, एक्झॅक्टली कसं वर्क करतं काही माहिती नव्हतं, काही नव्हतं माहिती. तर मी तेव्हा मॅनिफेस्टेस, म्हणजे मी ते खूप मानते, मी ग्रेटफुल ह्या की तू गोष्टी फक्त ते कॉपी केलंस, इमॅजिन केलं मी फक्त की मी असं होऊ शकते का, मजा येईल केलं तर असं. हा मजा येईल आणि मी करू शकते, माझ्यामध्ये हे खूप आहे. आणि काही बॅकग्राऊंड नाही गौरव, मी खरं सांगते काही नाही, काहीच माहिती नाही. अक्षरशः मला लॉकडाऊन मध्ये कॉल आलेला आणि झोपेत होती, अगं शूट आहे ठाण्याला, तू येशील का? म्हटलं हो येईन पण ना. त्याच्या आधी तू काहीतरी वर्क केलं असेल ना, त्यामुळेच आला असेल ना की. मी थिएटर केलेलं त्याआधी. अच्छा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जो पण कलाकार असतो त्याने पहिला थिएटर करायला हवं. म्हणजे विदाऊट थिएटर पण आर्टिस्ट असतात, पण मग ते कळून येतं, जो थिएटर आर्टिस्ट असतो तो मातीतला कलाकार असतो, ते कळून येतं. जेव्हा टेक होतात, जेव्हा किंवा स्क्रिप्ट येते, तेव्हाच कळून येतं की याने थिएटर केलंय किंवा नाही केलंय असं. पण सगळ्यात महत्वाचं की थिएटर केलं पाहिजे. मी तेव्हा बॅकस्टेज करायची, ते काही खैरलांजी हत्याकांड म्हणून आमचं नाटक होतं. मग बस तिकडनंच म्हटलं करूयात आणि ते पण आईचं असं होतं की नाही जायचं. ते मी 10वीच्या सुट्टींमध्ये केलेलं. पप्पाला माहिती असायचं मी गेलीये, पण मम्मीला माहिती असायचं की मी एक्स्ट्रा क्लासला गेलीये. अच्छा. मम्मीचा खूप विरोध होता या गोष्टीसाठी. की बाकीच्यांचं असतं की पप्पांना माहित नाही पण मम्मी सपोर्ट करते. हे खूप बेस्ट आहे. माझ्या प्रत्येकाची केस वेगवेगळी असं, माझं उलट आहे. मम्मीचा सपोर्ट नव्हता, पप्पांचा. आणि अजूनही माझा बाप, म्हणजे माझे वडील असंच म्हणतात, तू एखादी सिरियल करशील, कुठेतरी कळलेलं असेल की देवयानी पाटील ही यांची मुलगी आहे, प्रल्हादची मुलगी आहे, आणि मग मी तुझं लग्न करेन. म्हणजे टचवूड अजूनही माझ्या पप्पांचं तेच मत आहे. तू सांगितलंस की तुला कॉल आला, तू आधी थिएटर करायचीस, त्यामुळे तुला कॉल आला. तर थिएटरच्या आधी तू कुठला कोर्स वगैरे केलेलास का, ऍक्टिंगचा रिलेटेड? हो, मी थिएटरच्या आधी एक कोर्स केला होता. नॉर्मल ऍक्टिंग क्लास असतात ना, वेस्टला होता तो क्लास. त्या क्लासमध्ये फक्त मग रिडिंग असतं, किंवा ऍक्टिंग मध्ये सर्वात महत्वाचे नवरस असतात, अंगिक अभिनय असतो, वाचिक अभिनय असतो, असाह्य अभिनय असतो. त्यात तुला पूर्ण शिकायला भेटलं की एक्झॅक्टली काय त्याची थिअरी वगैरे काय. आणि म्हणजे शिकायला मी असं नाही म्हणणार, आणि ऍक्च्युली मी नावही नाही सांगणार क्लासचं, मी खूप गोष्टी ऑब्झर्व करून शिकली. डॉक्टर डॉन म्हणून एक सिरियल होती, तिकडे देवदत्त नागे सर होते, जे आता उदय करतात. त्यांचा महादेवांचा रोल प्ले करतात ते तिथे. रेणुका महादेवांची स्टोरी आहे ती, महेश कोठारी विजयनची सिरियल आहे. तर मी त्यांना बघून बघून खूप शिकली, खूप जास्त. कुठे बघायचंय, लुक कसा द्यायचाय, पॉज कुठे घ्यायचाय, किंवा आपल्या मीटर मध्ये वाक्य कशी बसवायची आहेत, मी हे त्यांच्याकडून शिकली. आणि तेव्हा मी कॅरेक्टरच करायची, की एक पार्टी सीन होता, तिकडे मी आठवड्याभर जायची. अच्छा. ते मी इथून तर घोडबंदर रोडला ठाण्याला जायची. तू कुठे राहते आता? मी आता कल्याणला राहते. तू कल्याणवरून तिकडे ट्रॅव्हल? मी ठाण्याला जायची, कधी कधी मी मडलाही जायचे, आईस फॅक्टरी, मालाड, मड, तिकडे जेट्टी करून किंवा घाटकोपरवरून वर्सोवा, असं खूप. म्हणजे मला आता अजूनही नाही वाटत की मी केलंय. ट्रॅव्हलिंगचं तुला म्हणजे तुला आता कसं वाटलं, म्हणजे ट्रॅव्हलिंग तुला टफ म्हणजे थोडं जाणवतं की? खूप जाणवतं. म्हणजे मी अक्षरशः दादर स्टेशनला बसून रडली एक दिवशी. आम्हाला आमच्या सेटवर सांगितलं, बाळूमामाच्या सेटवर, की उद्या नाहीये तुमचं, तुम्ही घरी जा. आणि तेव्हा कंडिशन पोहोचलेलं लोकेशनला, म्हणजे मी आली, शूट केलं, शूट संपलं, पॅकअप झालं रात्रीचं. अच्छा. 8-8:30 नाही, फिल्म सिटी मध्ये लवकर 7-7:30 वाजता पॅकअप झालं असेल आय गेस. पॅकअप झाला आणि म्हटलं की उद्या नाहीये. मग कसं मी रूमवर राहायची, पण मला ना एका दिवसाचे 300 रुपये द्यायला लागायचे. मग आपलं ते असतं, हा रूम मध्ये कंटिन्यू शूट असतं ना, पीजी मध्ये मला 300 रुपये द्यायला लागायचे. आणि मग आता आपली एखादी काटकसर असते की आपण घरी गेलो ना, उद्याचा दिवस आपले 300 रुपये वाचतील आणि फॅमिली सोबतही राहू. म्हटलं चला बरं झालं आपण घरी जाऊयात. दादर स्टेशनला आली, मेसेज बघते, उद्या सकाळी 6चा कॉल टाइम. मला असं झालं की यार, आणि मी रूमवालीला पण सांगितलेलं की माझं टिफिन मागवू नको, मी नाहीये, माझं टिफिन तू मागवू नको, आणि मी नाहीये, मग माझे ते पैसेही वाचतील, असं एक असतं. मग मला माहिती नाही कोणाचं असतं. थोडंसं आता कसं आपण स्ट्रगल करतोय, थोडंसं आपण सेव्ह करून ते नंतर युज करते. नंतर युज करता येतं. मग तेव्हा मी असं बसून रडलेली, तेव्हाची मी एक गोष्ट माझ्या मनात ठेवली, ती माझी पूर्ण झाली की मी परत इथे येऊन बोलेल की माझं स्वप्न पूर्ण झालं, की माझं असं आहे की स्वतःचं घर पाहिजे. त्या साईडला
तिथे स्वतःचं घर मला पाहिजे आणि मला काय प्रत्येक लोकेशनचं मुलीचं नाव सांगू शकतो फिल्म सिटी म्हणून तिथे आमचं शूट होतं जवळपास. हा, तिथे मला कांदिवली चालेल किंवा मला छोटासाही रूम चालेल, पण माझं छत पाहिजे माझं डोकं की झाकण्यासाठी. तुला वर्कला लगेच एलिजिबल असू शकते लगेच असे आला कॉल की लगेच तू तिकडे लगेच मी जाऊ available शकते, असायला. की कारण माझे खूप कामं गेली होते. मी जेव्हा सांगायची की मी कल्याणला राहते, कल्याणला सांगितल्यावर ते बापरे असं करायचं. तर बघ ना, मड मलाड हा. फिल्म सिटी कुठे आलं, तर मग त्यांचं मीरा रोड कुठे आलं, तिकडनं अबोली सिरियल मध्ये माझं काम कारण की गेलं. त्यांना पण मॅनेज करायला थोडा प्रॉब्लेम असेल की ह्याला खूप. लवकर पाठवायचं असेल कारण की किंवा कॉल टाइम काय 6:30, 7चा 8चा असतो. मी कशी पोहोचणार आहे, Right. बॅग वगैरे घेऊन गर्दी असते, इकडच्या ट्रेन नसतात वेळेवरती, ट्रेनचं तर मस्त आहे. मग ते असं आहे. तर तुला तू बोललीस असं कॉल आला तुला, तर त्याच्या पुढे सांगू शकतेस की म्हणजे कसं पहिलं वर्क कसं तुला भेटलं? म्हणजे मला जेव्हा कॉल आला ना, तेव्हा मला तेच जे मी इमॅजिन केलं, माझी रूम असणार आहे, मला विचारणार आहे टक टक मॅडम तुम्हाला काय हवंय, मी सांगणार नाही नाही मला साखर कमी हवी आणि मला ग्रीन टी हवी. पण असं काही नव्हतं. मी गेली, मला रूमच नव्हता, मला बाहेर बसवलेलं. आणि मला नंतर कळालं की मला लाईनही नव्हती. मी कुठेतरी तो एपिसोड बघितला, मी कुठेतरी ब्लर दिसते एका साईडला. अच्छा, एकदम पाठी कुठेतरी. खूप मी पाठी, म्हणजे ते कॅरेक्टर होतं, पण मला तिकडे ज्युनियर मला फिरवलेलं त्या लोकांनी, इधर से जाओ, तिकडे जातो, इकडे असं. नंतर मला कळलं नाही, हे खूप खूप आहे हे. मला कळलं की मध्ये ना आपल्याला वाटतं असंच आपण जाऊ नाही शकत, आणि अजूनही मला जे काम हवंय ते मला मिळत नाही. म्हणजे मला लीड तर नकोच आहे, पण असं एक असतं इच्छा की आपण लीड, तर माझं असं मी डोक्यात घेऊन आलीच नाही की मला लीड करायचं. मग लीडवाल्यांचं असं असतं की आज सपोज मी एखादी सिरियल केली गौरव लीड मध्ये, नंतर मला 1 मिळेल 2 मिळेल, तर जास्तीत जास्त मला 5 सिरियल लीड मध्ये मिळाल्या, नंतर मला कंटिन्यू मला लीड मध्ये नाही मिळणार. म्हणून मला कधीतरी नंदेचा रोल, बहिणीचा रोल, शेजारींचा रोल करावा लागेल. फॅमिलीमध्ये कॅरेक्टर असतात ना, कधी हिरोईनची वहिनी असते, ते पण तेवढेच इम्पॅक्टफुल असतात पण ते आणि ते रोज दिसतात. हा. ते रोज दिसतात. म्हणून मला असं एक छान काम हवंय, हे जे कोणी आमचे कास्टिंग डिरेक्टर कोणी बघत असतील, तर मला एक फक्त छान काम हवंय जिकडे मी रोज दिसेन टीव्हीवरती. माझे महिन्यातून 17-18 दिवस भरले तरी इनफ आहे. म्हणजे प्रमोशन पण करून जाणार. माझं प्रमोशन करून टाकते मी. मग असं तू आता बोललीस की तुला म्हणजे साईड रोल म्हणजे ज्यामध्ये तुझ्यावर असा फोकस नाही असे रोल भेटतात, तर तुला असा पहिला कुठला रोल भेटला ज्यात तू मेन अशी दिसलीस की त्यात हा तुला महत्वाचा रोल भेटला, ज्यात तुला नॉक करून आले की मॅम रेडी आहात काय कॉफी वगैरे पाहिजे का? आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे, सुशांत सिंग राजपूत जेव्हा वारले होते, म्हणजे नाही मी ते काही असं खूप मोठं काही असं मी म्हणतच नाहीये, पण को इन्सिडन्स असेल, ते वारलेले आणि तेव्हा मला पहिला रोल मिळालेला काय घडलं त्या रात्री. आणि तिथे पण असंच असतं, ती स्टोरी पण असंच, सिरियल होती ती पण, ती स्टोरी पण हीच असते, एक मोठा आर्टिस्ट मरतो आणि मग त्यावरती सिरियल असते. तिकडे माझं मोठं काम होतं की तिकडे मी दिसत होती प्रॉपर, तिकडे मला ड्रेस त्यांनी दिलेला नाही, तर मला ड्रेस घरून घेऊन जायला लागायचं. काय होतं एक्झॅक्टली तुझं म्हणजे तिकडे असं होतं की जिकडे जो हिरो वारलेला असतो ना, त्याच्या घरामध्ये एक कामवाली मुलगी असते, आणि ऍज लाईक मी कसं सांगू शकते हे आता, की तुझ्यावर शक असतो का? हा, माझ्यावर शक असतो की ती मुलगी मी आहे, आणि तो म्हणतो की तू ही, असा हात ठेवतो तो माझ्यावर, मी चेहरा पलटते आणि ती मी नसते जिने खून केलेला असतो. अच्छा, मी वेगळी असते, त्याला भास होतो की ही तीच आहे जिने मर्डर केलाय. मग ते माझं पहिलं काम होतं, आणि ते पहिलं काम मला एका सरांनी दिलं. मी त्यांचं नाव नाही सांगत आता, पण थँक्यू तुम्ही मला ते काम दिलं. ते अजूनही माझ्या टच मध्ये आहेत, ते पण उत्तम कलाकार आहेत. ते माझं पहिलं काम, आणि मी ते विसरू नाही शकत, कारण की मी रडत होती की यार कसं काय झालं ना, माणूस कसा मरू शकतो इतक्या पटकन असं. कारण की त्याचं वर्क पण चांगलं होतं, चांगलं, आणि स्ट्रगल यार केलेलं त्या माणसाने किती. म्हणून मला ते कॉन्फिडन्स होता की तुला पण मला पण त्याच वेळेस, म्हणजे त्यांची बातमी मला कळाली आणि मला कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्ही या, 3-4 दिवसाचं काम असेल. आणि मला पहिल्यांदा विचारलेलं तुमचं बजेट काय, आता मला सांगतात याच्यात तुला करावं लागेल. माझं आधी असं होतं की ते याच्यात तुला करायचंय, पण आता मला विचारतात तुमची काय अपेक्षा आहे. तर आता जसं तू ऍज अ ज्युनियर पासून स्टार्ट केलं, तरी आता थोडंसं बेटर वर्क करते, ज्यात तुला खूप बेटर. तर तू त्यामध्ये आता कसं एखाद्याला सेटवर वागणूक भेटते ना, की सिनियर्स कडून किंवा जे प्रोडक्शन वाले आहेत, मेन लोक आहेत, तर त्यामध्ये काय डिफरन्स जाणवला का तुला, की तू जेव्हा ज्युनियर होतीस तेव्हा ते वेगळं बिहेव करायचे, आणि तू आता चांगल्या रोल भेटतात तेव्हा ते वेगळे बिहेव करतात तुझ्यासोबत? हो, म्हणजे असं आलाय मला अनुभव. जर मी हे खरं बोलायला लागली, कदाचित म्हणजे काही होणार तर नाही, कारण मी इतकी पॉप्युलर नाही अजून. पण एक मी सिरियल करायची, तिकडे माझं होतं बऱ्यापैकी, माझा शेजारणीचा रोल होता, आणि जे लीड करत होते, माझ्या ट्रॅकचे जे लीड करत होते, तर मला वॉशरूम त्यांचं यूज करायला लागायचं, कारण की मला
नव्हता. म्हणजे तुझ्यासारख्या दुसऱ्या फिमेल्स पण तोच वापरत असतील ना? हो, माझ्यासारख्या बऱ्याच मुली तेच वॉशरूम युज करायचं. पण ज्या महिलाची जी रूम होती, ज्या मॅम होत्या आर्टिस्ट सिनियर, तर म्हणजे त्या बोलायच्या नाही काय, पण त्यांच्या मी कलाकार आहे, मला एक्सप्रेशन वरून लगेच कळतं की त्यांचं असं काय यांचं म्हणजे असं असायचं, अरे आम्ही लेडीज आहे, आम्ही कुठे जाऊ, म्हणजे असं व्हायचं. आणि जेव्हा आता मला स्वतःची रूम असते आणि जेव्हा एखाद्या मी त्यांना म्हणते हो ये ना, तू बसू पण शकते, तू बॅग ठेव, किंवा कधी कधी बाळाचा सीन असतो, मी त्याच्या आईला पण सांगते तुम्ही त्या बाळाला इथे ठेवा, तुम्ही इथे चेअरवर बसा, मी एका कोपऱ्याला बसते. म्हणजे खूप मला अनुभव आला या गोष्टीचा. जेव्हा आपण नॉर्मल कॅरेक्टर करतो आणि जेव्हा आपण प्रॉपर एखादं कॅरेक्टर करत असतो ज्याला वेटेज असतो, जिकडे आपण रोज दिसत असतो किंवा आपली प्रॉपर आपले मोठे मोठे डायलॉग असतात, तर खूप फरक आहे ह्या गोष्टींमधला. आणि ते दिवस पण मी कधीच नाही विसरणार. म्हणून मला असं वाटतं की स्ट्रगल आहे भाई, खूप स्ट्रगल आहे. आता सुद्धा मी कधी कधी पाठी बघते तर असं म्हणजे मी कधी कधी खचते की का नाही मिळत मला जे काम हवंय ते मिळत नाहीये. पण असं वाटतं भाई तू एवढं करून आली आहेस, कुठे खेड्यातली मुलगी होती गाडीला फटफटी म्हणायची, तू इथपर्यंत पोहोचली आहेस, पुढे का नाही जाणार. मग परत मी सुरू होते. तर तू आता कुठल्या सेलिब्रिटी सोबत वर्क केलं, त्याचा एक्सपिरियन्स शेअर करणं की कोणत्या कोणत्या सेलिब्रिटी सोबत वर्क केलंस तू? केलंय ना, भाऊ कदम सरांसोबत केलंय. म्हणजे अक्षरशः भाऊ कदम सर, परत हार्दिक जोशी, म्हणजे आपल्या कल्याणचंच प्रोडक्शन होतं ते. क्लब 52 म्हणून एक मूव्ही होता, त्याचं ऍक्च्युली प्रमोशन नाही जास्त झालं, पण माझे भाऊ कदम सरांसोबत अक्षरशः 5 सीन होते. कोणी बघितले की नाही मला माहिती नाही. आणि यार तो माणूस इतका साधा सरळ ना, मला तिथे म्हणजे रूम होती तिथे, पण बोलतात ना थोडं लांब होतं, मग माझ्या रूमवर मला पोहोचेपर्यंत मला त्यांच्यासोबत बसायचं होतं नॉर्मली. तर त्यांनी असंच बसलेले, ते आले आले डोर वगैरे ओपन केला, म्हटलं हा सर. मी बसली नाही, मी फक्त उभी होते. भाऊ कदम सर, मी कुठे बसणार, ते आराम करत होते त्यांच्या रूम मध्ये, त्यांचा सीन नव्हता. तर मग मला बोलले कुठली आहेस तू, म्हटलं सर मी कल्याणचीच, आणि ते शूट खोनी गावात वगैरे कुठेतरी होतं. तर मग मला बोलतात खातेस का, म्हटलं नाही ना नको. आणि त्यांच्या हातामध्ये बदाम काजू होते, बोलतात खा ग, कोकणाहून आणलेत. मग मी ते 4 बदाम काजू, म्हणजे तो माणूस पण खूप छान आहे आणि त्याच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली. आणि ते माझं कॅरेक्टर असं होतं, म्हणजे त्या सरांचं कॅरेक्टर असं होतं की त्यांना थोडं मुलींचं वेड असतं. म्हणजे असं एक माणूस असतो ना की आजूबाजूला माणूस दिलाचा सच्चा माणूस आहे, पण ते कॅरेक्टर असं होतं की त्याला मुलींचं जास्त, त्याला सतत गुंड असतात, ते डॉन असतात, त्यांच्या आजूबाजूला मुली असतात. तर मी मग अक्षरशः त्यांच्या इथे असं माझं डोकं आहे, किंवा मी त्यांच्या मांडीवर पाय ठेवलेत माझे दोघं, असा सीन होता. नंतर मी त्यांच्या पाया पडायची, पण तो सीन मस्त रंगलेला आणि आमचं खूप छान झालेलं. तो सीन पण छान झालेला, पण याचं हे वाटतं की त्याचं प्रमोशन नाही जास्त झालं. आणि हार्दिक जोशी त्यांच्यासोबत, आणि हा हार्दिक जोशी सरांसोबत पण फाईटचा सीन होता. ते येतात धडमधडूम दरवाजा तोडतात, माझ्या हातामध्ये द्राक्ष असतात आणि मी भाऊ कदम सरांना मी असं खाऊ घालत असते. ते येतात आणि मी घाबरून पळून जाते, म्हणजे सगळ्याच मुली आम्ही पळतो. आणि तो एकदम राजा माणूस, गुंडा माणूस असतो. ते कॅरेक्टर असं असतं भाऊ कदम सरांचं, त्यांना परवा नसतं आणि आजूबाजूला सतत त्यांना मुली पाहिजे असतात खेळायला, असं त्यांचं कॅरेक्टर असतं. हा मजा आलेली मला ते करताना. आणि अजून एक आहे अजिंक्य देव सर, जे माहेरची साडीमध्ये होते बघ, भाऊ माहेरची साडीमध्ये त्यांनी भाऊंचं कॅरेक्टर प्ले केलंय. हा अजिंक्य देव सर, त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिलेली, जय शिवाजी जय भवानी या सिरियल मध्ये, की छान करतेस बेटा, अजून पुढे जाशील. म्हणजे तिथे एक विहीर असते आणि त्या विहिरीवरती आम्ही पाण्यावरून भांडण चालू असतं आमच्या 2 बायकांचं. तो सीन होता. परत मीरा जोशी म्हणून मॅम होत्या, परत प्रिया बर्डे मॅम, त्यांच्यासोबत मी आता काम केलं. मुलगी पसंत आहे मुलगी या सिरियल मध्ये, मस्त वाटलं त्यांच्यासोबत पण काम करून. पण जसं आता तू सांगितलंस की तुला असे वेगवेगळे कॅरेक्टर्स तुला करायला आवडतील, तसं आता जसं बिग बॉस पण फेमस आहे, तर तुला बिग बॉस मध्ये जायला आवडेल का? अर्थातच. तू बघितलास का माझा आवाज बघून त्यांनाही वाटत असेल की हिने जावं बिग बॉस मध्ये. अर्थात मला आवडेल बिग बॉस मध्ये जायला. म्हणजे मी भांडण नाही म्हणणार, पण कोणी चव काढली ना माझी, मग मी सोक्ष मोक्ष लावूनच जाते. म्हणजे असं आहे, म्हणजे कदाचित मी गेली जान्हवी सारखं नाही, पण टीआरपी येईल कदाचित जास्त, म्हणून मला आवडेल बिग बॉस जायला. की तू थोडस अजून फॅमिलियर होशील ऑडियन्स सोबत. हो, आणि मला लोकांना आपलंसं करायला जास्त वेळ नाही लागत, म्हणून मला बिग बॉस मध्ये म्हणजे भांडण करायला नाही जायचंय मला, पण मग मला जायचं बिग बॉस मध्ये. आणि मी बिग बॉस बघतही नव्हती यावेळेस बाई, याच्यामुळे मी बिग बॉस बघायला लागले. मी याच्यावर रील सुद्धा केली, माझा इन्स्टा आयडी पण टॅग कर ना तुला. हा टॅग करा मला, आवडेल मला बिग बॉसला जायला नक्की. आणि तुझं आता जे वर्क केलंस ना, त्यामध्ये तुझा असा खूप ग्रेट एक्सपिरियन्स कोणता आहे, खूप ग्रेट, जो तुझ्या आठवणीत राहील शेवटपर्यंत असा? तसं माझी तर 2-3 आहेत. त्याच्यातला एक असं होतं की माझे सासरे वारतात, आणि हा सीन असा असतो
सिरियलमध्ये सिरियलमध्ये. हा. हा, खरं नाही, माझं लग्न नाही झालंय, करायचंय. हा, तर सिरियलमध्ये माझे सासरे वारलेले असतात आणि नुकतंच रिअल लाईफ मध्ये माझी मम्माची आई, माझी आजी वारलेली असते. तर जिकडे जे आम्हाला डायलॉग होते की अण्णा आता आम्ही कोणाकडे बघू वगैरे, तर मला ते सगळं जे माझं रिअल लाईफ मधलं होतं ते मी इतकी रडत होती, म्हणजे कट झालं तरी असं माझं चालू होतं, म्हणजे सीन कट झाला तरी मी रडत होती, कारण नुकतंच माझी आजी वारली होती. आणि मग ते सगळं म्हणजे जे माझा सासरा होता तो आणि माझ्या नंदेचं कॅरेक्टर जी मुलगी करत होती ती ज्या फ्लो मध्ये जी रडत होती ना ती, तेच माझी मम्मा सुद्धा माझ्या आजीच्या वेळेस रडत होती. मला ते सगळं आठवत होतं आणि मला खूप असं भरून आलं होतं. कट झालं तरी माझं हुंके देणं चालू होतं. ते एक माझ्या लक्षात राहील कायम, ते एक लक्षात राहील. हे थोडं वाईट झालं. आणि अजून एक चांगलं म्हणजे जिथे मी रडते ना तिथे माझं दुसरं म्हणजे, एक दिवस रडली मी, 2 दिवस रडली मी, जे आजीचं आठवून मी रडली. तिसऱ्या दिवशी तोच भला मोठा सीन उदय गांबे उदयमध्ये ग्लिसरीन घेतलं, चौथ्या दिवशी माझा आवाजच बसला. ते कॉमेडी डायरेक्ट, म्हणजे माझा आवाज, म्हणजे जे पहिलं सीन शूट झालं होतं तिथे माझा आवाज वेगळा, आणि नंतर मी चौथ्या दिवशी जे शूट केलं होतं तिकडे कटिंग मध्ये त्यांना झोलझाल, ते पब्लिकलाही कळलं असेल की आवाज का बदललाय. तर ते मला जरा हसतही होते सेटवर की यार तेरा आवाज को क्या हो गया. मग ते रडून रडून एकदम आकसा ओसकी रडायचं होतं मला, मग त्याच्यामुळे माझा आवाज खराब झालेला. आणि असा कुठला आहे का सीन ज्यामध्ये तू एखादं ऍक्ट केलीस सीन मध्ये आणि त्यानंतर तुला पूर्ण स्टँडिंग ओवेशन किंवा सगळ्यांकडून क्लॅप भेटला, सगळ्यांनी तुला चेअर्स केलं की चांगला परफॉर्मन्स दिला? हो 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 हो. तसं तुझ्या इश्काचा नादखुळामध्ये जी लीड असते अक्षया दिदी म्हणून, अक्षया दिदीचा जो रोल होता, तर माझा नवरा तिचा राईट हँड होता. जे कामं करायची, चांगली कामं असू दे, वाईट कामं असू दे, तर त्याच्यामध्ये आमचा कोर्टाचा एक सीन होता आणि मला सगळं लबाड्या करून खोटं बोलायचं होतं. म्हणजे समोरचा व्यक्ती चांगला आहे पण त्याच्याबद्दल मला खोटं बोलायचं होतं. तर मग तिकडे भले मोठे पॅच होते, खूप मोठे पॅच. आणि तिकडे त्या सरांचं मला नाव नाही आठवते आता, पण मीरा जोशी म्हणून एक होत्या मॅम, तर त्यांनी मला असं इथे असं हात ठेवलं ना, गॉड ब्लेस यू, तू खूप छान करतेस आणि असंच करत राहा, आणि क्लॅप केलेला, कारण की भला मोठा पॅच होता रे. म्हणजे मी खोटं बोलते आणि ढसकन रडायला लागली की नाही, ही बाई चांगली आणि हा माणूस नालायक आहे, म्हणजे अक्षरशः नालायक, नीच, यांनी केलं त्यात, म्हणजे असं होतं. तर मग ते मला खूप क्लॅप झालं तिकडे. ते पण आयरिस प्रोडक्शनची, मला प्रोडक्शन हाऊसचं नाव नाही माहिती, पण ते मला तिथे क्लॅप झालेलं की छान करतेस, पुढे जाशील, असं बोललेलं. आणि असंही बोललेलं की लीड साठी ट्राय करतो, छान करतेस तू, लीड साठी ऑडिशन दे. तर लीड वरून आठवलं तर जर तुला लीडचं भेटलं तर तुझी अशी कुठली इच्छा आहे की तुला कोणता, तुझ्यासोबत तुझ्या अपोजिट कोणता मेल लीड आवडेल करायला? हो, म्हणजे मला जर लीड मिळाली, म्हणजे मला लीड करायचं चान्स मिळाला, तर मला सुमित पुसावळे दादा आहेत, सर आहेत ते, ज्यांनी बाळूमामा सिरियल केली आहे लीड मध्ये, मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. म्हणजे मी खूप मोठी गोष्ट बोलते असं मला वाटतंय, पण ठीक आहे, मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. आणि आम्ही आधी सुद्धा स्क्रीन शेअर केली आहे. मी 3 वेळा 2-3 महिन्याचा ट्रॅक केलाय बाळूमामा सिरियल मध्ये, त्यामुळे त्यांच्यासोबत कम्फर्टेबलपणे मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल. आता जसं तू मराठीमध्ये मोस्टली वर्क केलंस, मराठीमध्ये झालं, वेब सिरीज, सिरियल्स, मूवीज, तर तुला बॉलिवूडमध्ये किंवा हिंदी सिरियलमध्ये काम करायला आवडेल का, किंवा केलंयस तू ऑलरेडी, असं काय आहे का? हा, मी हिंदीमध्ये मीच सिरियलचं कॅरेक्टर केलंय. 2च दिवसाचं कॅरेक्टर होतं, बजेट चांगला होता म्हणून केलेलं 2च दिवसाचं कॅरेक्टर होतं. हो, मला आवडेल ना हिंदीमध्ये करायला, का नाही आवडणार. पण हिंदीमध्ये ना कधी कधी मला गडबडायला होतं, कारण की मराठीमध्ये काय असतं, जास्तीत जास्त 2च, सगळीकडे ते एकच कॅमेरा असतो, पण हिंदीमध्ये इतकं क्राऊड असतं ना, 3-3, 4-4 कॅमेरे असतात, मग मी विसरून जाते कधी कधी की मला कोणत्या कॅमेऱ्यामध्ये बघायचंय. पण मला हिंदीमध्ये करायला आवडेल. म्हणजे हे माझं थोडं आहे, कारण की मराठी करून करून एकच कॅमेरा असतो, बाकीच्यांना बसायला लागतं, किंवा 2 कॅमेरे असतात, त्याची आहे सवय मला. पण हिंदीमध्ये 4-4 कॅमेरे लागतात कधी कधी, इकडचा क्लोज वेगळा चालू असतो, माझ्या ओएसने तिकडचा त्यांचा वेगळं चालू असेल काहीतरी असं. पण मला आवडेल हिंदीमध्ये करायला. जसं तू बोललीस की तू पॅकेज चांगला होता म्हणून हिंदीमध्ये ते केलं 2 दिवसातच, तर म्हणजे काय डिफरन्स आहे का म्हणजे पॅकेज मध्ये? तर तो सांगू शकतोस का काय, आणि मनी रिलेटेड काय आहे पॅकेज वगैरे, तसं त्यातले काय गडबड झाली आहे का, किंवा काय चांगलं बेटर आहे असं? खूप, म्हणजे माझं कोणीतरी पेमेंट दिलं नाहीये किंवा पेमेंट देताना नखरे केले असं तर झालंच नाहीये. मला माझे पैसे टाइमावर मिळालेत. आमचा 90 दिवसांचा करार असतो की 90 दिवसानंतर, 3 महिन्यानंतर आम्हाला पेमेंट मिळेल, तर ते मला मिळालंय. पण हो, पेमेंटचा खूप फरक पडतो, आणि तो पण फरक का असतो, कारण की हिंदी हे सगळे बघतात, मराठी लोक सुद्धा हिंदी बघतात, हिंदी पण हिंदी बघतात, पण हिंदी लोक मराठी सिरियल जास्त बघत नाही, म्हणून इथे बजेट कमी असतो.
हिंदीमध्ये खूप बजेट असतो चांगला, अं, आणि मला कधी हिंदीची ऍड आली तर मी जे 2 दिवसामध्ये काम करते ते माझं महिन्याभराचं जे मराठीमध्ये करतं ते पैसे निघतात. अच्छा. म्हणून हिंदीचं काम घ्यायचं, हिंदीच्या कामाला नाही नाही म्हणायचं, आपला एवढा महिना मोठा निघतो. डिफरन्स आहे. हा, मग मोठा डिफरन्स आहे खूप. आणि ऍड केली तर मग महिनाभर बसून खाल तुम्ही. एकच ऍड करायची, कोणती महिनाभर ad बसून केलेलीस खा. तू अशी एखादी? नाही, मी हिंदीची ऍड तर नाही केली मी. ऍक्च्युली आलेली मला एक हिंदीची ऍड, पण ते एकदम इंग्लिश असतं ना, हायफाय एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलायचं होतं. म्हटलं नाही बाबा, तिथे गेल्यावर माती होणार माझी, म्हणून मग मी ते राहू दिलं. अं, पण मग तिथे माझं लुक वरून झालेलं की तुझं लुक डन अच्छा, आहे. लुक टेस्ट झालेली, ऑडिशन नाही घेतलं? ऑडिशन झालेलं माझं, पण ते असतं ना की मी शुअर नव्हती, कारण की तिकडे भडाभड इंग्लिश बोलायचं होतं रे. म्हटलं नको, काहीतरी करिश्मा कपूर सोबत होती ती ऍड माझी. तर मग मी स्वतःहून नाही म्हटली की नको, एवढं तिथे इंग्लिश बोलायचं आणि मी तिथे माती खाली तर नको. म्हणून जे मराठी असतं, जे प्रॉपर बोलणं असतं, त्या मी ऍडव्हर्टाईज करते, जसे की मी मराठीचे खूप केलेत ऍड. तर देवयानी, तुला आता तू खूप साऱ्या सांगितलंस की तुझे काय काय इच्छा आहेत, की कुठलाही हे चालेल तुला रोल. तर तुला अशी इच्छा असेल ना की एखादा स्पेशल कॅरेक्टर असेल, की कॅरेक्टर म्हणजे एखादा एक वेगळाच कॅरेक्टर, की तो असं असं वागतोय, किंवा त्याचा एक वेगळा पर्सनॅलिटी आहे, त्याचं वेगळं प्रोफेशन आहे, तर तसा वेगळा कुठला कॅरेक्टर आहे तो तुला करायला आवडेल? तसं तर मी, माझा मर्डर झालाय, मी खूप रडली आहे, मी पोलीस केलंय, मी चोरीचं केलंय, परत मी प्रेग्नेन्सीचा पण सीन केलाय. पण माझी अशी एक इच्छा आहे की एक कलाकार म्हणून, बाई झालं, सून, सासू, मुलगी, मी हे नेहमी करत राहील. पण मला आहे ना, हे कदाचित खूप लोकांना वेगळं वाटेल, पण मला किन्नरचा रोल करायचा आहे. सुंदर किन्नर असते. मी कंचना पिक्चर खूप पाहिलाय, तर मला तृतीय पंथी यांचा रोल करायला फार आवडेल, आणि मला करायचं आहे. मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. बघू आता, फ्युचर. इन फ्युचर मिळाली पाहिजे अपॉर्च्युनिटी. मला किन्नरचा रोल करायला आवडेल, कारण की बाकी सगळं तर करून झालंय, मला किन्नरचा रोल करायचा आहे. बाकी मी निगेटिव्ह करून झालंय, किन्नरचं करायला आवडेल मला. आता जसे तू वेगवेगळे रोल्स केलेस, तर असं तू सांगितलंस की भाऊ कदम सोबत तू थोडासा त्यांच्या आसपास मुली असतात, थोडासा क्लोज रोल आहे तो थोडासा, तर त्या ह्याच्यावर काही फॅमिलीने, म्हणजे त्या विरोधात कोण होतं का, तसं काही होतं का फॅमिलीमध्ये? हो, त्यांना तू म्हणजेच जेव्हा काय, सांगितलंस की असा असं रोल आहे तर? म्हणजेच काय, आता आम्ही लोक खानदेशी, आणि आमच्या मुली फक्त 15वी-12वी झाल्या, 2 वर्ष घरी राहायचं, लग्न करायचं, इतकंच असतं. ते थोडं होतं, आणि ते सिरियलचं तर फार लांबची गोष्ट आहे. मी नॉर्मली माझ्या मित्रांसोबत जरी फोटो टाकला, किंवा नॉर्मल मी एखादी रील जरी केली, तरी पण ते खूप असं व्हायचं, मग कायच गरज आहे हिला करायची, कशाला करायचंय, हे करतेय ना तेवढं बस झालं, थिएटर करतेय ना, हे करायचं आणि परत ते मोबाईलवर 4 लोकांना दाखवायचं, काही गरज आहे का, असं कोण बोलायचं? असं होतं. असं माझे घरातले लोक नाही, माझे पप्पा, मम्मा, दादा हे लोक नाही, पण असे काही लोक होते, नातेवाईक वेगळे, नातेवाईक होते, की ते बोलायचं, आणि त्यांचा फार विरोधही होता. कशाला करू देतो पोरीला तुझ्या, नको बाई, म्हणजे माझीही समजूत काढायची की नको करूस तू हे काम, हे आपल्यासाठी नाहीये, किंवा इंडस्ट्री घाण आहे वगैरे. आणि मला अजून एक बोलायचंय, की म्हणजे त्यांनी काय काय एक्झॅक्टली सांगितलं, की कोणते कोणते नेगेटिव्ह पॉईंट सांगितले, की असं असं आहे इंडस्ट्री बद्दल, ते आता वेगळंच निघालं की नाही असं नाहीये? हा, त्यांचं असं होतं की इंडस्ट्री चांगली नसते मुलींसाठी, इंडस्ट्री घाण आहे. ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी मुलीवर अवलंबून असतात. मी तर म्हणेल, मुलगी जर का एखाद्या समोर लटकत मटकत चालत असेल तर साहजिक आहे, 4 लोक बघतील वळून वळून. पण मुलगी जर आपल्या मापात असली, नीट राहिली, तर काही नाही. आणि फक्त आमच्या इंडस्ट्रीचं नाव बदनाम आहे, हे सगळीकडे चालू असतं. हे रिलेशनशिप झालं, काही कॉम्प्रोमाइज झालं आहे, असं बोलू नये, पण ऑफिसमध्ये असतात, कझिन्स लोक असतात, इकडेही चालू असतं. फक्त आमच्या इंडस्ट्रीचं नाव घाण आहे, बाकी हे लफडे रिलेशन हे सगळीकडे चालू असतं. माझं बोलणं थोडं रोखठोक असेल, पण हे जे आहे ते खरं आहे. रिलेशन, लफडी, थोडंसं कॉम्प्रोमाइज वगैरे सगळीकडे चालतं, नाव आमचं घाण आहे फक्त, बस. आणि हे सगळं मुलीवर डिपेंड करतं. मला तरी असं काही अनुभव आला नाहीये, कारण की मी एकदम स्ट्रेट, सर काम आहे, ओके सर, नाहीये, ओके सर, चालेल. तर आता तुझ्या रिलेटिव्हचा कसा रिस्पॉन्स आहे? आता खूप चांगला आहे. जेव्हा कुठेतरी बघतात, कदाचित जेलस फील नाही म्हणता येणार, कदाचित ते असाही विचार करत असतील की यार वाटलं नव्हतं पण हिने केलं. म्हणजे अक्षरशः मी असं म्हणायचे की मी हिरोईन होणार, तर हसायचेच लोक माझ्यावर, तू आणि हिरोईन असं. म्हणजे तोंड कितीही चांगलं असू दे, पण ओळख नाही ना. आणि इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची ओळख आहे, खूप महत्वाची ओळख आहे. ओळखीशिवाय काही होत नसतं. ओळख. आणि आता मला एक प्रकार कळालाय की म्हणजे त्याला ओळखच म्हणतात, लॉबी टाईप असतं काहीतरी, की आपापले लोक आपापले लोकांना ते लोक कामं देतात, असं असतं. तर कदाचित माझं यामुळे अडत असेल, किंवा कदाचित माझ्यामध्ये काही गोष्टी कमी असतील ना, नक्कीच कमी असतील, पण मला ते कधीच कळालं नाही की माझ्यामध्ये मी कुठे चुकते. मी तर नेहमी सांगते की सर माझ्याकडनं काही चुकलं का मला सांगा,
पण काय माहिती, कधी कधी चॅनलवाल्यांचं वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, कधी कधी मी बसत नसेल किंवा त्यांना वेगळं कॅरेक्टर, वेगळा लुक जात असेल म्हणून मी नको असेल, म्हणून मला कामही नसतील मिळत जी मला हवीत, चांगली महत्वाची कामं जिकडे मी रोज दिसेल. म्हणजे जसं नवीन जर रोल आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे ऍज अ ऍक्ट्रेस ऍक्टिंग करायची असेल तर ओळख महत्वाचीच आहे. खूप महत्वाची ओळख. आणि आता मी असं पण ऐकलं इंडस्ट्री रिलेटेड की ना फॉलोअर्स, की कोणाचे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना लगेच रोल भेटतात किंवा लगेच चान्स भेटतो, असं काय आहे का? तू बघितलंयस का? म्हणजे हे बाहेर असेल की नाही माहिती नाही, पण मी जितकं अनुभवलंय किंवा मी जितकी इथे आहे इंडस्ट्रीमध्ये, मराठीमध्ये तरी ते नाहीये. जे अल्बम सॉन्ग वाले असतात, जे प्रॉपर 2-2, 3-3 लाख लावून गाणं करतात, मग त्यांचं साहजिक आहे, त्यांची ती रिक्वायरमेंट असते की ज्या फॉलोअर्स असतात, जे मुलं मग प्रमोशन करतात, जे आर्टिस्ट लोक असतात, जे आपल्या इंस्टाग्रामवर प्रमोशन करतात, आणि ते साहजिक आहे, ते असावं. इतका जर एखादा माणूस पैसा लावतो तर ते व्हायरलही झालं पाहिजे, म्हणून ते लोक घेत असतील. पण माझे असे खूप मित्रमैत्रिणी आहेत जे उत्तम कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणतात त्याला, त्यापेक्षाही ते उत्तम कलाकार आहेत आणि मग त्यांना कामं मिळतात, ते सिरियलमध्ये छान कामं करतात. हा, पण ते अल्बम सॉंगचं फार वेगळं आहे की त्यांना ते प्रमोशन करायचं असतं, लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं, म्हणून ते जास्त फॉलोअर्स वाल्या मुलींना घेतात, मुलांना घेतात. पण सिरियलमध्ये उत्तम कलाकारच पाहिजे हे असतं, किंवा मग ओळखीमुळे एखाद्याला मिळून जातं काम. पण आता तू जसं अल्बम सॉंगचं बोललीस, तर जसं तू ऑलरेडी केलंस का अल्बम सॉंग, किंवा तुला करायची इच्छा आहे का? आता रिसेंटली मी एक करणार आहे अल्बम सॉंग, अच्छा, त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे, चालू पण आहे. माझे फॉलोअर्स जास्त नाही, म्हणजे शूट झाले का? पण शूट नाही झाले, फक्त रेकॉर्डिंग झालंय. आणि ते काहीतरी आहे, त्याचं काम चालू आहे. रेकॉर्डिंग असतं नाही तर बघ काहीतरी असतं वेगळं एक काम रेकॉर्डिंगच्या ऐवजी, पण अच्छा, लोकेशनचं रेकी वगैरे करणं चालू आहे, कुठे आपण शूट करू अच्छा, शकतो, अच्छा, हा. परमिशन घेणं, राईट राईट. लोकेशन रेकी करतात अलिबागला जाऊन हा. ते लोक, तर ते चालू आहेत. म्हणजे ते काम. काय आहे ते एक्झॅक्टली? म्हणजे रोमॅन्टिक लव्ह स्टोरी वाला सॉंग? हा, रोमॅन्टिक लव्ह स्टोरीवर आहे आणि 14 फेब्रुवारीला ते रिलीज होणार. अच्छा, म्हणजे मी प्रमोशन करते माझं. तुम्ही नक्की बघा. हा, त्यांना सांगू शकतेस की मी इकडे करून आले. करून आले. हा. तर देवयानी, आता तू जसं तू तुझा एक्सपिरियन्स सांगितलंस की अशी तू शून्यापासून एवढं मोठ्यापर्यंत तू वर्क केलेलं आहेस, अशी तू काही ओळख नसताना सुद्धा सिरियल पर्यंत आलीस, तर तू आमच्या ऑडियन्सला किंवा जे ट्राय करतात ऍक्टिंग फील्डमध्ये या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, सिरियलमध्ये काम करण्यासाठी, तर तू त्यांना काय संदेश देऊ शकतेस, की त्यांना काय ओपिनियन्स किंवा काय असे असतात ना टिप्स अँड ट्रिक्स की जे तुम्हाला हेल्प करतील, हेल्पफुल टिप्स, किंवा असं करू नका, असं करा तर तुम्ही लवकर ग्रो व्हाल, तर असं काय सांगू शकतेस का आमच्या? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काहीही करा, तुम्ही डान्स करा, तुम्ही स्विमिंग करा, तुम्ही घरातलं एखादं काम करा, मनापासून करा. बघत असतो देव, मनापासून केलं तर तुम्हाला यश मिळणार. आणि जर तुम्हाला कुठेही उतरायचं असेल, आता खूप ठिकाणी असतं की कंपनीमध्ये सुद्धा पैसे भरून मी तुला नोकरी लावून देतो, जिथे पैसे भरायला लागत असतील तिथे ते नसतं, ते चुकीचं असतं, ते फेक असतं, ते फ्रॉड असतं, तुमचे पैसे घेऊन पळून जाणार ते लोक. आणि जर का कलाकार व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वाचन करा, स्वतःची केअर करा, किंवा आपल्यामध्ये असं असतं दिखेगा तो बिकेगा, जेव्हा आपण इथून चांगले असणार, जेव्हा आपण बोलणार चांगले, कॉन्फिडंट आपण असणार, तेव्हा आपल्याला कामं मिळतील. आणि नाही, मला पण नाही वाटायचं, कोणाला वाटेल खेड्यातली मुलगी जी बाईकला फटफटी म्हणायची, पंखा म्हणायची फॅनला, नाही, अजूनही मला तर विश्वासच नाही होत की मी करते, पण मला अजून खूप पुढे जायचंय. आणि पॉझिटिव्ह राहा, हेच म्हणेल, ज्यांना कलाकार व्हायचं त्यांनी थिएटर जॉईन करा, वाचन करा, बस मी हेच सांगू इच्छिते, बाकी मी काही नाही बोलत. आणि ग्रेटफुल राहा, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही ग्रेटफुल राहा. म्हणजे मी आज इथे येऊन ह्या लोकांनी मला बोलवलंय, मी ह्यासाठी त्यांना थँक्यू म्हणेन, किंवा मला आज इथे माझ्याकडे आल्या आल्या क्लचर नव्हता, इने मला क्लचर दिला, मी त्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल राहा. बस तुम्ही जेवढं थँक्यू म्हणाल तेवढं देव तुम्हाला देईल. खूप साधा फंडा आहे, तुम्ही द्या, कधीही असं देत राहा लोकांना. बस मी इतकंच होणार, मनापासून मेहनत करा. अजून काय सांगेन. थँक्यू देवयानी, तू आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. आणि नुसती बडबड, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण की माझ्यावरून तुम्हाला वाटत असेल की मी इथे येऊन किती बडबड केली. तुमचं प्रमोशन पण मीच करते. थँक्यू तू आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच. मी पण तुम्हाला थँक्यू म्हणते की मला बोलवलं. आणि मी जे इथे सगळं बोलले ना, मी मनातल्या मनातच बोलायची. मला इथे आज मिळाला प्लॅटफॉर्म की मी बोलू शकली, कारण की मी नाही बोलू शकत इथे, की माझ्या घरून अपोज होता. माझी मम्मी अक्षरशः मला म्हणायची, हे केलं तर मी माझं हे होऊन जाईल. पप्पा म्हणायचं, मी बघतो गेला तुझा थिएटरला, म्हणजे इतकं घरात वाद असायचे का माझ्या ऍक्टिंग बद्दल. पण आता तिला छान वाटतं की माझी लेक करते कुठेतरी.
किंवा मग 4 ठिकाणी आमच्या गावी लग्नाला गेलं तर गावी खूप असतं, ही ना ही सिरियल मध्ये काम करते, मग कुठेतरी येऊन फोटो घेतात, बरं वाटतं. बस. तर देवेनी मला तुला असं विचारायचं आहे की आता जसं तुला कुठला रोल भेटला हम्म. किंवा तो म्हणजे भेटला असं असं ना की ऑपॉर्च्युनिटी जस्ट भेटणारच होते तुला आणि गेला. जस्ट ती भेटण्या अगोदरच लगेच निघून गेली की तुला होप भेटली की हा भेटणार आहे हा, मला, हा, हा. पण ती तुला भेटलीच नाही नंतर. असा कुठला अच्छा. एक्सपिरियन्स आहे का तुझा? हो, आहे ना. पिंकीचा विजय असो सिरियल होती, ती पण महेश कोठारे विजनची सिरियल, आणि तिथे रिप्लेसमेंटचं कॅरेक्टर होतं. म्हणजे फार आधीपासून मी नव्हती, मध्येच एखाद्या आर्टिस्टचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि मग तिच्या जागी मला घेणार होते. ऑडिशन झालं, सगळं डन झालं, पर डे डन झाला. म्हटलं मला बोलवत का नाहीये, मला सांगितलेलं ह्या तारखेला तुझं शूट सुरू होणार आहे. नंतर मला कळतंय की ती सिरियलच संपतीये. आणि मग सगळ्यात मोठं दुःख ते असतं ना की महेश कोठारे विजन मध्ये, आता बाकीच्या आर्टिस्टसाठी नसेल ही मोठी गोष्ट की मी इंस्टाग्रामच्या स्टार प्रवाहाच्या आयडीवर माझा प्रोमो येतोय, त्यांच्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासारखं एखाद्या खेड्या गावामधून आलेली मुलगी, धुळ्याला कुठेतरी मोघण एक छोटंसं गाव आहे, मनमाड एक गाव आहे, तिकडनं मी आलेली मुलगी, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती की महेश सरांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करेल. म्हणजे तेव्हा खूप असंच झालेलं मला पण नंतर मला परत छान वाटलं जेव्हा मला उदय मिळालं. एकच प्रोडक्शन हाऊस, ही संपली आणि ती मिळाली, असं झालं. म्हणून असं पण म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. इकडे तरी माझं रिप्लेसमेंटचं कॅरेक्टर होतं, पण तिकडे मी आधीपासून दिसत होती लोकांना. तेही माझं जस्टच संपलं. आता तिकडे सगळे मोठे झालेत, जे रेणुका होती छोट आणि जमदग्नी लहान लहान होते ते आता मोठे झालेत, म्हणून माझंही संपलं. अच्छा. असं. तर काय देवयानीची जर्नी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करा आणि आमचं चॅनल नुसती बडबड याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.